बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याला मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू होती। त्याला टीमचा हाय परफॉर्मन्स डायरेक्टर बनवणार असल्याचं बोललं जात आहे। यासाठी बीसीसीआयची कोलकात्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, मात्र या बैठकीत गांगुलीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही। लवकरच आम्ही याबाबत तुम्हाला कळवू असं मत बीसीसीआय सेक्रेटरी अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलंय। तर सौरव गांगुलीनेही याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। Ask me the question. I have no idea about it. No decisions has been taken. This is a governing council meeting. That's all. Are you willing? We'll see there. We'll see when we get there. Are you ready to take up the challenge? Don't ask these questions. Saurav Ganguly or the role of the coach for the Indian cricket team. I think give us some time to decide on that. As I said earlier, good things come with the wait. I think it will be worth waiting. And whatever will be decided in the interest of the Indian cricket. Is Robbie going to the Bangladesh too? As I said, will team. As far as the coach and the support staff is concerned, that will be made, announcement will be made soon. No decision was taken about it because now the president and secretary will be forming an organizing committee. After that, the decision will be taken. Nothing has been finalized. आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्या बरोबर आहेत। सुनंदन, स्वागत स्पोर्ट्स बार मध्ये। खरं तर चर्चा रंगते ती भारताला आता कोच कोण मिळणार याची, आणि आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर भारताला विदेशी कोच जितके लाभले तितके देशी कोच लाभत नाही असा इतिहास सांगतो। काय वाटतं तुम्हाला, काय नक्की विचार केला जाईल बीसीसीआय कडून? गेल्या वर्षभरात परिस्थिती बदललेली आहे, कारण भूषण तूर जर का बघितलं तर आता आपले तिन्ही कोच जे आहेत ते भारतीय वंशाचे आहेत। मग संजय बांगर असू देत, बी अरुण असू देत, श्रीधर असू देत, हे तिन्ही आहेत। आणि डंकन फ्लेचर हे आता 100% भारतीय टीम मध्ये एक कोच म्हणून नाही आहेत। त्यामुळे वेळ आलेली आहे की चीफ कोच सुद्धा भारतीय होऊ शकतो का, किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते की तिन्ही डिपार्टमेंट करतात, तीन जे भारतीय कोच आहेत त्यांना कंटिन्यू करायचा आणि त्याच्यानंतर टीम डिरेक्टर किंवा हाय परफॉर्मन्स मॅनेजर हा नेमायचा। जो आता रवी शास्त्रीचा रोल होता तो सौरव गांगुलीचा रोल असेल का, त्याच्यापेक्षा थोडा जास्त चांगला असेल, या गोष्टी बघायला लागतील। परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता भारतीय कोच आणण्याची वेळ नक्की आलेली आहे। परदेशीच कोच पाहिजे अशी परिस्थिती उरलेली नाही। खरंय सुनंदन, परदेशी कोच पाहिजेच अशी काही गरज आता उरलेली नाहीये, तशी परिस्थिती उरलेली नाहीये। यापूर्वी जर आपण बघितलं तर ग्रेग चॅपल हा एकच असा कोच होता की जो भारतीय संघाशी जुळवून घेऊ शकला नाही, भारतीय संघ त्याच्याशी जुळवून घेऊ शकला नाही। मात्र यापूर्वी जॉन राईट असेल किंवा गॅरी कस्टरने तर आपल्याला वर्ल्ड कप सुद्धा जिंकून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता। या दोन्ही विदेशी कोचमध्ये ग्रेग चॅपल वेगळा का ठरला? तू महत्वाचा मुद्दा उचललेला आहेस, कारण कोचचं काम काय असतं, या लेवलला आल्यानंतर कोच काय शिकवतो याच्यापेक्षा तो मॅन मॅनेजमेंट कशी करतो, प्रत्येक व्यक्तीला कसा हाताळतो याच्यावरती सगळं यश अपयश असतं। जॉन राईटने आणि गॅरी कस्टननी ते करून दाखवलं आणि ग्रेग चॅपलला ते जमलं नाही। ग्रेग चॅपलला क्रिकेटचं ज्ञान अफलातून क्रिकेटचं ज्ञान आहे, कोचिंगचा सुद्धा त्याचा अनुभव जबरदस्त आहे। त्या ज्ञानाच्या बाबतीतही कोणी शंका घेऊ शकणार नाही। तो फेल कुठं झाला तर मॅन मॅनेजमेंटमध्ये झाला। त्यांना माणसांना हाताळण्याच्या बाबतीत अपयश आलं आणि त्यामुळे इंडियन टीम एवढी रसातळाला गेली। आणि दुसरी गोष्ट ग्रेग चॅपलने एक चुकीची केली आणि ते म्हणजे त्यांनी माध्यमांचा वापर स्वार्थासाठी केला। या दोन चुकांमुळे ग्रेग चॅपलला मोठं अपयश आलं। त्याच्या उलट जर का पाहिलं असतं गॅरी कस्टनला यश का आलं तर त्यांनी खेळाडूंचा विश्वास जो होता तो जिंकून घेतलेला होता, मेहनत करायची त्याची तयारी होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो म्हणायचा बेस्ट पॉसिबल वेनी टीमला तयार करणं मॅचच्या अगोदर हे माझं काम आहे। एकदा तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडून बाउंड्री लाईन ओलांडून आत गेला की त्याच्या पुढचे संपूर्ण निर्णय हे कॅप्टननी घ्यायचे असतात। या गोष्टी पाळण्याच्या बाबतीत गॅरी कस्टन फार दादा होता, म्हणून यश त्याला तुफान मिळालं। एक विसरायला नको, कॅप्टन आणि कोचमुळे कुठलीही टीम जिंकू किंवा हरू शकत नाही। टीम चांगली असायला पाहिजे, ते एकत्रित चांगले खेळायला पाहिजे, तेव्हा कॅप्टन आणि कोचचा प्रभाव जास्त पडतो। हे आपल्याला गॅरी कस्टनच्या काळामध्ये दिसून आलंय। खरं, गॅरी कस्टनच्या काळात हे प्रकर्षाने जाणवलं। टेस्टमध्ये सुद्धा आपण खूप चांगली कामगिरी सुनंदन केली होती त्यावेळेला। आता खरं तर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, बरेचसे प्लेयर नवीन आहेत किंवा बरेचसे प्लेयर अजून टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत, त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। अशा वेळेला भारतीय कोचच टीम इंडियाला फायदेशीर ठरू शकेल असं आपल्याला वाटतं? काही प्रमाणात मला वाटतं त्याचं फार एक महत्त्वाचं कारण आहे भूषण। अगोदर एक जमाना असा होता
की मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई या ठिकाणूनच प्लेयर्स यायचे जे भारतीय टीममध्ये जागा मिळवायचे. आता तू जर का पाहिलं तर रायबरेलीतनं माणूस आलाय, रांचीचा आपला कॅप्टन आहे, छोट्या छोट्या गावातनं ही मुलं आलेली आहेत. त्यामुळे त्यांना मोहम्मद शमीची अवस्था बघ, भुवनेश्वर कुमारची अवस्था बघ, हे सगळे छोट्या गावातनं आलेले आहेत. त्या लोकांना एकदम परदेशी कोच, त्याचं म्हणणं, इंग्लिशमध्ये बोलणं, संवाद साधणं या गोष्टींना अडचण थोडीशी येते. हेच जर का भारतीय कोच असला की जो कॉम्पिटंट असायला पाहिजे, भारतीय कोच आहे म्हणून त्याला प्रेफरन्स मिळाला नाही पाहिजे, तो पहिलं म्हणजे प्रशिक्षक बनण्याचा लायकीचा पाहिजे. ते झाल्यानंतर संवाद साधण्याच्या बाबतीत तुम्ही जर का तुमच्या मायभाषेत बोलत असला, तुम्ही हिंदीमध्ये संवाद साधत असला तर संवादाला एक वेगळ्या प्रकारची धार येते, एक वेगळ्या प्रकारची खोली येऊ शकते. म्हणून भारतीय कोच हा आत्ताच्या क्षणीला जर का तयार असला तर त्याचा विचार केला गेलाच पाहिजे. अगदी खरं सुनंदन, मगाशी आपण सौरव गांगुलीच्या कामगिरीविषयी बोलत होतो. आपण बघूयात की सौरव गांगुली आता खरंच भारतीय टीमचा हाय परफॉर्मन्स कोच होतो का किंवा मॅनेजर होतो का, त्याविषयी आपण बोलूया. टीम इंडियाला नवा कोच लावणार आहे याविषयी आपण अधिक चर्चा करतोय. आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्यासोबत आहेत. सुनंदन, सौरव गांगुलीकडे ही जबाबदारी सोपवली जाईल असं वाटतंय का, आणि जर ती सोपवली तर टीम इंडियाला त्याचा फायदाच होईल? सौरव गांगुलीकडे जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता सगळ्यांना वाटते, त्यापैकी मी सुद्धा एक आहे. दुसरी बाजू अशी आहे की सौरव गांगुलीला ही जबाबदारी शिकवण्याची प्रचंड मोठी इच्छा आहे, हौस आहे. त्याचं कारण ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा तो मला भेटला होता तेव्हा तो म्हणला की अरे बाबा, मला या कॉमेंट्रीमध्ये जास्त मजा येत नाहीये कारण त्याच्यामध्ये आव्हान नाहीये. मी मैदानावरचा मनुष्य आहे, मला मैदानात काहीतरी करून दाखवायला आवडेल. याचा अर्थ त्याला कोचिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याला जर का टीम डायरेक्टरशिप मिळाली, रवी शास्त्री सारखी जर का त्याला पोझिशन मिळाली तर तो वेगळं काम करून दाखवू शकतो, हे नक्की आहे. रवी शास्त्री आपला रोल अप्रतिम प्रकारे पार पाडलेला आहे. कारण गेल्या वर्षी जेव्हा इंग्लंडमध्ये एकदम टीमला पराभवाचा सामना करायला लागला त्यावेळेला मानसिक खच्चीकरण हे इंडियन टीमचं होत चाललेलं होतं. अशाला रवी शास्त्री आला आणि त्यांनी वर्ल्ड कप पर्यंत टीम अप्रतिम सांभाळलेली आहे. जर सौरव गांगुली आला तर तो जास्त खमक्या आहे, तो चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणताना घाबरणार नाही. आत्ताच्या घडीला त्याला दालमिया अध्यक्ष असल्यामुळे जबरदस्त बॅकिंग सुद्धा आहे. या सगळ्याचा विचार करता गांगुलीला ही जबाबदारी मिळाली तर तो त्या संधीचं सोनं करेल अशी शक्यता दाट आहे. खरं, जी आक्रमकता या अशा जर का हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सारख्या एखाद्या मोठ्या पदावर आला आणि जर ज्याला आपण म्हणू की कोचच्याच समांतर जाणारं हे पद आहे, तर त्या आक्रमकतेचा जास्त फायदा होईल. कारण विराट कोहली सारखे आता आरेला कार्य करणारे प्लेयर टीम इंडियामध्ये आहेत. भूषण, उलटा आक्रमकता जास्त आहे असं मला वाटतं. त्याचं कारण पूर्वीची टीम जी होती ती शांत सुस्वभावी स्वभावाची होती. आता आक्रमकता म्हणजे जरा मी म्हणतो की पारा थोडासा वरतीच आहे गरजेपेक्षा. त्यामुळे आक्रमकतेबरोबर एक सुनियोजित प्रॅक्टिसचा प्रकार पाहिजे, विचारांची खोली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर टीमचं चांगलं झालं तर चांगलं म्हणता यायला पाहिजे, वाईट झालं तर टीका केल्यानंतर माध्यमांवरती खार खाणं नाही झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. एक लक्षात घ्यायला पाहिजे, सौरव गांगुली, रवी शास्त्री हे कोच नाहीये 100%. ते टीम डायरेक्टर, हाय परफॉर्मन्स एक्झिक्युटिव्ह अशा टाईपचे होऊ शकतात. पूर्ण वेळ ते कोचिंग करतील का मला वाटत नाही. पण त्याच्या उलट जर का तुम्ही पहिले 3 कोच आहेत त्याच्यापैकी मला ज्या शक्यता वाटत आहेत त्यापैकी श्रीधर आणि बांगर यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. त्यांचा कामगिरीमुळे त्यांचं जे पद आहे ते धोक्यात मला वाटत नाही. बी अरुणचं किंचित धोक्यात वाटतंय कारण त्यांना स्वतःलाच फिटनेसचा प्रॉब्लेम आहे एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते श्रीनिवासनचे नजदीकचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या जागी व्यंकटेश प्रसाद परत येऊ शकतो. हे 3 जर का कोच 3 डिपार्टमेंट करता असले तर त्यांच्यावरती लक्ष ठेवायला, कोऑर्डिनेट करायला सौरव गांगुली किंवा रवी शास्त्री सारखा मनुष्य हे आयडियल कॉम्बिनेशन ठरू शकतं आणि त्यामध्ये सौरव गांगुलीचं घोडं आता किंचित पुढे आहे. खरंय सुनंदन, आपण बघितलं सौरव गांगुलीकडे ही जबाबदारी सोपवण्यात येईल असं सगळ्यांनाच वाटतंय. मात्र सौरव गांगुली व्यतिरिक्त कोणता पर्याय देशी कोच म्हणून आपल्याला उपलब्ध आहे का? मी अगोदर म्हणलं त्याप्रमाणे तुम्ही एकच हेड कोच नेमणं हे आत्ता गरजेचं वाटत नाही आणि तशा प्रकारे निर्णय घेतला जाईल असं आत्ता तरी वाटत नाहीये. जे 3 डिपार्टमेंटचे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग 3 डिपार्टमेंटचे 3 कोच आहेत ती पद्धत पुढे चालू ठेवण्याची शक्यता दाट आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न उरतो तो म्हणजे टीम डिरेक्टरचा, हाय परफॉर्मन्स कोचचा.
ती जबाबदारी सौरव गांगुली का रवी शास्त्री हा आता प्रश्न फक्त बाकी आहे. आणि मला वाटतं सौरव गांगुलीची जर का मानसिक तयारी असली आणि त्याने हट्ट धरलेला असला तर त्याला ती जबाबदारी मिळण्याची शक्यता दाट वाटते. आणि रवी शास्त्रीला याच्यामुळे परत कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायला मिळण्याची शक्यताही दाट वाटते. या सगळ्याच गोष्टीचा 1-2 दिवसात खुलासा होणार आहे. भूषण, टीम इंडियाकडनं या गोष्टीवरती कशा प्रतिक्रिया येऊ शकतात? मला वाटतं टीमची मानसिक तयारी झालेली आहे. कारण गेल्या याच्यामध्ये डंकन फ्लेचर जे वर्ल्ड कपला काम करत होते तेव्हा ते जास्त काम करत होते असं वाटत नाही. जास्त करून संजय बांगर जो आहे तो आहे, श्रीधर आहे आणि बी अरुण हे तिघं मिळून रवी शास्त्री बरोबर कोऑर्डिनेट करत होते आणि उत्तम प्रकारे भारतीय टीमचे प्रशिक्षक पद चालू होतं. त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये बाधा आली असं मला वाटत नाही आणि त्याच्यामध्ये बदल होईल असंही वाटत नाही. अगोदर म्हटल्याप्रमाणे फक्त व्यंकटेश प्रसाद यायची शक्यता मला दाट वाटते. कारण त्याला काढलं का हे अजून कोणाला कळलेलं नाही, तो चांगला बॉलिंग कोच असताना. त्यामुळे टीमच्या दृष्टीने जर का बोलायचं झालं तर परदेशी कोचच पाहिजे अशी मानसिकता आता संपूर्णपणे गेली आहे असं मला तरी वाटतं. सुनंदन, पाहूयात आता सौरव गांगुलीकडे खरंच ही जबाबदारी सोपवली जाते का आणि तो टीम इंडियाचा हाय परफॉर्मन्स कोच होतो का? धन्यवाद ही चर्चा सविस्तर केली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.